धुळ्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पेनाचं टोपण श्वास नलिकेत अडकल्याने 7 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धुळे तालुक्यातील निमखेडी गावातील जिल्हा परिषद शाळेत दुर्दैवी घटना घडली. अवघ्या 7 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मिळालेल्या माहितीनुसार धुळ्यातील निमखेड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या 7 वर्षीय मुलीच्या श्वासनलिकेत पेनाचं टोपण अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली. अर्चना खैरनार असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. अर्चना खैरनारचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या शाळेसहित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. शाळेत अर्चना खैरनार हातात पेन घेऊन लिहित असताना तिने टोपण तोंडात टाकलं. त्यानंतर हे टोपण तिच्या श्वासनलिकेत अडकलं. यामुळे अर्चनाला असह्य त्रास होऊ लागला. तिच्या शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच शिक्षकांनी शासकीय रुग्णालयात विद्यार्थिनीला उपचारासाठी दाखल केलं, परंतु श्वास गुदमरल्याने अर्चनाचा रुग्णालयातच दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा परिषद इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरनार या मुलीने पेनाचं टोपण तोंडात टाकलं. पेनाचं हे टोपण तिच्या श्वासनलिकेत अडकलं. ही बाब लक्षात येतात वर्ग शिक्षकांनी श्वासनलिकेत अडकलेलं टोपण काढण्याचा खूप प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या आजीला बोलावून सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान अर्चनाचा मृत्यू झाला.